जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. लेट झालं तर मला समजतं की आता घरी गेलं तर हे आहे. 9चाच टाइम माझा लास्ट आहे. 9 वाजेपर्यंत किती स्ट्रिक्ट ऑफिस मध्ये पण एवढं स्ट्रिक्ट नाही त्यांना. नाहीतरी मी सूट दिली 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत तरी आले कुठे गेले फंक्शनला तर ठीक आहे, पण त्याच्या पुढे जास्त झाले तर मग 12 चढतो माझं. आणि मग काय करता? बाहेरच ठेवते मला. का वहिनी असं करता त्यांना? लेट जास्त झाला तर मग दरवाजा खोला सर्व झोपलेले असतात. मग त्यांना एक दिवशी बाहेर ठेवलेलं, म्हटले 10 मिनिटं थांबा बाहेर. 10च मिनिटं ना, जास्त नाही ना. 10 मिनिटं ना, अर्धा तास मला बाहेर ठेवलं. मला ती 10 मिनिटं बोलते पण अर्धा तास मी बाहेर होतो. पण मग दरवाजा उघडल्यावर तुम्हाला नाही राग आला? राग समोर असतो, मी कुठं राग करून काय करणार. खूप कठोर वागता. नाही मान्य आहे तुम्हाला? हो म्हणतायत बघा. कठोर त्यांच्यावरच वागते फक्त. थांबा, ओरिजिनल प्राणी जर ते बघेल धक्क्याने मरेल. म्हणजे तो उठणारच नाही बिचारा, उभाच नाही राहू शकत. पण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यात भेटलाच नाहीत. छोट्या काश्मीरला भेटतो आम्ही. राहायला अंधेरीला मोरोळला होती आणि मी मुंबईला ड्युटीला होतो. मग ते जवळचं लोकेशन म्हणून मग आम्ही ते छोटा काश्मीर. तुम्हाला कसे सगळे छोटा काश्मीर वगैरे माहिती होतं? आता सांगू नका. बंदोबस्त केले, देवी विसर्जनचे बंदोबस्त केलेले आहे ना त्याला. असं म्हणजे सगळे सहकुटुंब. अच्छा, बघायला गेले होते? बघायला गेलो होतो. कुठे मावशीकडे आले होते? मावशीकडे आले होते. किती जण आले होते? आई वडील आणि मुलगा, 3 जण. मुलगा कोणाचा? मिस्टर आलेले. अरे मग असं सांगा ना, हे आले होते म्हणून. मला वाटलं आई वडील आणि त्यांचा एक मुलगा वगैरे. या डिझायनिंग करायची. माझं प्रिंटिंगचा व्यवसाय. मग तुम्ही रंग भरायचे. मुलांना खूप लाडवून ठेवलंय. अरे बापरे. सतत अति मेकअप करत असता. दुसऱ्यांना बोलूच देत नाही तुम्ही. नाही बोलून देते हो. काय मीच आता अनुभवतोय, मलाच नाही देत. किती नंबर प्लॅटफॉर्म वर भेटले हो तुम्ही? 2 नंबरला. आठवतोय तो दिवस? एवढं असं नाही, पण 2 नंबरला आम्ही भेटलो. तिथून आम्ही मग तुम्हाला काहीच आठवत नाही त्या दिवसात? तो दिवस आठवणं म्हणजे कठीण आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष झाली. त्यांना तो आठवायचाच नाही दिवस. वहिनी काय असं केलं तुम्ही? ही हॉस्टेलला असायची आणि त्यावेळेस कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम व्हायचे. तर मग मी एक मोबाईल गिफ्ट दिलेला. परत तो घेतला, तो भाग वेगळा. काय हो? लगेच घेतला. का? तो फक्त बोलण्यासाठी दिलेला, लगेच घेतला. तिची ओळख खरंच एक सक्सेसफुल वुमन म्हणून, एक सक्सेसफुल सिस्टर म्हणून, एक सक्सेसफुल वाईफ म्हणून मी तिची करून देऊ शकते. बोलायचं. हा बरोबर. हा कुठला ऑरेंज? कशालाही ऑरेंज म्हणतात. लिंबू काढला आणि ऑरेंज म्हणतात. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. 10, 9, 8, 7, 6, 5. बोलायचं नाही. 4, 3, 2. बोलले. 2, 1. वेळ संपली. काय काढलं होतं सांगा? पुरणपोळी. अरे हे असं, हे तवा काढला, आग लावली, डॉट डॉट दिले. लेट काढलीस ना बाबा, कळायला असतं. थांबा, बोलू नका. 10,
9 8 7 6 5 ह्या कोण आहेत तुमच्या? बहीण आहे माझी सेकंड वाली. हो का? हो. निवडून का बोलल्या? काटे तुम्हाला लागतात? अभिनंदन. हे बक्षीस. आवडली त्यांना, मग त्यांची फुल फॅमिली आली. हे कोणीच ठरवलं आवडली म्हणून? काही म्हणाले का? त्यांनी काय हो पसंत पडली? बघितल्या बरोबर बोललो मी. काय? काकाला म्हटलं लग्न करेल तिच्याशीच करेल, दुसरी पोरगी बघायलाच नको. आणि तुमचं काय झालं होतं तेव्हा? मी आतमध्ये जाऊन स्वतःला चिमटा काढलेला का? की एवढं स्मार्ट व्यक्ती मला बघायला आहे की खरं आहे काय स्वप्न आहे. युनी आवाला घाला की यात तुम्ही लईच भारी दिसता बघा. आणि यो माझा फेवरेट बी आहे. तुझी शर्टची चॉईस बाकी भारी आहे. निळा रंग काय दिसतो म्हणून सांगू? हो मला माहित होतं तुम्हाला निळा रंग आवडतो म्हणूनच घालून आलोय मी. होय का? हा. होय का? हा? अजिंक्य आहे तोपर्यंत पण त्याच्याबरोबर फोटो काढूया. हा शिदले एक फोटो काढ ना. आई तू आणि पहिल्यांदा टीव्हीवर दिसला. अरे आज माझा खूप मोठा इंटरव्ह्यू आहे. आई ऑल द बेस्ट. तू जिंकला, तू पहिल्यांदा हलवला. डोंट वरी, शी इज फ्रॉम आवर साइड. शनाया, मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगून ठेवते. तुला मी जे सांगेन तेच प्रश्न विचारायचे आणि मी जसं सांगेन तसं बोलायचं. आणि गुरु तू सुद्धा 4 चौघात अपमान करतोयस बायकोचा, काहीच वाटत नाही का तुला? तुम्ही सगळे लोक आमच्या मागे जे वाईट वाईट बोलतात ते काय मला माहिती नाही. नाही खूप सहन केलं आजपर्यंत, आता नाही. पण राधिकाचं काय होतं ना ते बघ असत. कोणी माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. ते बघ राधा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू त्या प्रोग्रामला जाऊच नकोस ना. हे एक्सपेक्टेड होतं. ते असंच वागणार, प्रत्येक बाबतीत मोडता घालणार. पण आता कोणी काहीही करू दे, मी तिथे जाणार म्हणजे जाणारच. रखा बंधन घातलेला असा, या संकटान सबन घर घेरलेला असा. ह्या जेनी पेरला ता वलाडणाऱ्याचा नशीब बलवत्तर असला तर ठीक, नाहीतर ती राग वलाडणाऱ्याची राग होतली. 30-40 हजार कडवा राजपूत औरंगजेबाचा निपात करणार आणि औरंगजेब सफा होताच आपण बुऱ्हाणपूर मारायचं आणि हा सगळा मुलूक स्वराज्याला जोडायचा. ह्या खबर आली सुद्धा, खुद्द बहिर्जी नाही आलेत. काय खबर बहिर्जी काका? औरंगजेबाचं कपट जिंकलं. औरंगजेबानं कारस्थानाचा इच्छू राजपूतांच्या अंगरक्यात सोडला. काय? आज अष्टमी आहे का? हो, पण त्याचा काय संबंध? आई साहेब, मला दर अष्टमीला अशी झोपेतून दचकून जाग येते. आणि अष्टमीला आपल्या घरात काय झालं हे आठवतंय ना? हो मंजुळाबाई, आवरा की भरभर भरभर. किती उशीर? जावा आणि सांगा मंजुळा तयार होऊन येते म्हणावं. अहो बाहेरची सोडा, आपल्यातली तरी कुठं आहे तो समधीचं ना? हा, अवधूत भाऊजी नाही, सचिन भाऊजी, कुठं आहे ती समधी? नक्की काहीतरी घोळ आहे. सगळीच्या सगळी गेल्यात कुठेतरी थापा मारून. आपल्या तालमीतली सगळी पोरं लावणीला गेला चोरून. लावणी न बघता गेलो तर कलेचा अपमान व्हायचा. आवडली त्यांना, मग त्यांची फुल फॅमिली आली. हे कोणीच ठरवलं आवडली म्हणून? काही म्हणाले का? त्यांनी काय हो पसंत पडली? बघितल्या बरोबर बोललो मी. काकाला म्हटलं लग्न करेल तिच्याशीच करेल, दुसरी पोरगी बघायलाच नको. आणि तुमचं काय झालं होतं तेव्हा? मी आतमध्ये जाऊन स्वतःला चिमटा काढलेला का? की एवढं स्मार्ट व्यक्ती मला बघायला आहे की खरं आहे काय स्वप्न आहे. युनी आवाला घाला की यात तुम्ही लईच भारी दिसता बघा. आणि यो माझा फेवरेट बी आहे. तुझी शर्टची चॉईस बाकी भारी आहे. निळा रंग काय दिसतो म्हणून सांगू?
हो मला माहित होतं तुम्हाला निळा रंग आवडतो म्हणूनच घालून आलोय मी. होय का? होय का? हा? अजिंक्य आहे तोपर्यंत पण त्याच्याबरोबर फोटो काढूया. हा शिदले एक फोटो काढ ना.